राम राम हो शांताराम भाऊ, राम राम. काय म्हणता? सकाऊन सकाऊन आली इकडे. काल लागला होता काय नाही नंबर त्या सेतूत मग तुमचा? कायचा हो राजा हो, सेतूत नंबर लागते का बा? सकाऊन पासून जाऊन बसलो होती ती, संध्याकाळ झाली तरी नंबर नाही लागला. शेवटी मी म्हटलं जाऊ द्या उद्या पाहू, म्हणून तर आज सकाळूनच आलो. म्हटलं चहा पिऊ इथे आणि जाऊ द्या सेतूच्या पुढे लाईनीत लागासाठी. आता 1500 रुपये भेटते म्हटल्यावर काय बा, सर्व लोक त्याच्याच नांदी आहेत ना. मला तर अर्जंट खट टाकणं होतं, पण 2 बाया बी नाही भेटल्या. बाया म्हणते पहिले ते करू द्या, काऊन की ते 1500 रुपये महिन्याचे भेटते. एखाद्या दिवशी गेलं कामाले नाही गेलं. राजा हो लस परेशान काम झालं ना. निरा सकाळून पासून बाया या सरळ स्वयंपाक नाही करू राहिल्या घरी, तर निरा ते निघून राहिल्या कागद घेऊन बाहेरच. हो ना हो, माली बायको तर म्हणे आज हे लेकरं बिकरं तुम्हीच पाहिजे का आहे, तर ते शाळेत नेणं आणणं. माई पोरगी ते नर्सरीत आहे, तिले आल्याबरोबर का नाही तिले ते पाळण्यात बसते आणि तिले गाणं म्हणा लागते झोपाच्या वक्ती. ते म्हणे ते गाणं याचे दिवस तुम्हीच म्हणजा का आहे, तर मला काही टाईम नाही, मी जातो सेतूत माझं काम करून येतो. आणि दिवसभर थांबली तिथे नंबर काही लागला नाही ना. आता म्हणते हे कागद घ्या तुम्ही आणि तुम्ही जा आज लाईनीत लागाले. चलता का मग? चला ना जाऊन त्या सेतूवाल्याच्या इकडे जाऊ, पाहू भरते का काय फॉर्म. तर आपण चला मग जाऊत म्हटलं तिकडे आपण. का रे परश्या, तू या ते मित्र कुठे आहे तो पिंटे उठला का नाही झोपेतून? का काल दिवसभर फॉर्म भरले झोपेलच आहे अधिक? लाव ना त्याला फोन घेईन, ये ना म्हणा सित्तूर लवकर. आम्ही सकाळून चालून म्हणा 7 वाजता. ते कसं आता सकाळून आपण लावला नंबर तर लागेल लवकर, नाही तर मग दुपारी माहित नाही का आता 8-9 वाजे लोक बाया तिथे हजर होतात. बायाचा काय स्वयंपाक करतात तर निघतात, धुणन भांडे राहू देऊ राहिल्या. मग लंबी लाईन लागेल, मग आपल्याला देणार नाही तो लवकर करून पिंट्या काम. लाव बरं परश्या, लाव बरं ते मित्राला फोन लावत येत का? शांताराम मामा, तुम्हाला फॉर्म भरायची जरी घाई असली पण त्याला बी धनभाव लागला ना. जिथे 5 रुपयाचा कागद होता 10 रुपयाचा देऊ राहिला ना तो आता. त्याला बी माहीत आहे हे लोक 8 दिवस उड्या मारतील फॉर्म भराले. तिथेच आहे तो, आलाच नाही ते घरी. ते सेतूतच झोपला वाटते तिथेच डबा मागतला होता. त्याला फोन लावला मी रात्री, येतं का काय? तर तो म्हणे आता काही येत नाही भाऊ, मी 8-10 दिवस घरी सेतूतच झोपतो सेतूतच उठतो. इथेच पाठवा मला डबा गिबान. मित्र म्हणे राहू द्या आता, मित्र मंडळाची पार्टी गिटी मग पाहू का आहे. तर आता काही सेतू सोडत नाही म्हणे भाऊ मी 15 दिवस. चला मग जाऊ आपण तिथे. हायच तू तिथेच आहे हजर आहे. काय मामा, ते तर निघाला वाटते तुमचा उत्पन्नाचा दाखला, पण ते डोमेशियलचा मेळ नाही बसू राहिला आहे का नाही. ते पाठवा ना मग. मामीची ते टीशी असली तरी चालते ना, असं काही नाही तर मग तिचं ते जन्माचा दाखला बोलावून घ्या. फोन लावा मामीले माहेरी आणि बोलावून घ्या. आता म्हणा हा भाऊ लाडकी योजना आहे तर इतके पैसे देऊ राहिला, आणि तो तिकडचा भाऊ लाडकी बहीणले तितकं एक कागद बी आणून देत नाही का. फोन लावा मामीले, मग पाहून घेऊ का आहे तर. अरे तुझी मामी तशीच तर फोनवर बोलते 24 तास. आता तर म्हणालीच योजना आली, आता तर फोन कानाचा बाहेर नाही ठेवू राहील ना रे. जरा झालं की गेलते का सेतूत, आणला का फॉर्म, आणि तिचा कागद विचारायचा सांगितला. ते म्हणते माया लग्नाला 40 वर्ष झाले ना. आता ते कुठे ठेवणार आहे? तिचंही बरोबर आहे. आता शेतकरी लोकांचे घरं किती दिवस कागदपत्र ठेवणार आहेत? वेळेवर सरकारनं योजना काढली तर सरळ कागद सांगायचे होते. गणित म्हणते आता डोमेशियल याचा त्याचा मेळ बसते का बा? 40 वर्षाच्या बायाचा ते 20 वर्ष झाले ना ते शाळा गेळा सोडून. इतके दिवसाचे कागदपत्र कुठे राहतात शेतकरी लोकांच्या घरात? नाही, सरकारचा नवीन GR नुसार चालू आहे त्याचं म्हणणं चालू आहे की राशन कार्डले 15 वर्ष झालेले असले तर चालतील, किंवा मग शाळेची टीशी असतील तर चालेल. नाही तर मग आता आपल्याला जसं ते म्हणून राहिले की घ्या भागून याच्यावर, कारण की लय गर्दी होऊ राहील ना. आणि आम्ही बी भरून किती फॉर्म भरावा. सरे आपलेच लोक आहेत. याचा भरला त्याला राग, त्याचा भरला नाही त्याला राग. लोक रात्यान झोपून नाही देऊन राहिले ना. रात्री 12ला नेकले फोन लावून राहिले. कसं करावं माणसानं? आता काय आम्ही बी माणूसच आणवा. रातभर तरी रात्री 2-2 वाजे लोक काम करू राहिलो आम्ही. नाही होऊ राहिलं ना ते. एटले काय फोन बी सुचू नाही देऊ राहिले नाही. चालूच आहेत सकाळपासून. अरे मम्मीचा फोन आहे. मामीनं केला वाटते बाबा विचार काहीतरी. आता सेतू गीतू चांगला चालू राहिला तर लय दिवसानं केला मामीनं फोन. हॅलो, बोला मामी, काय म्हणून राहिल्या? लय दिवसानं आठवण काढली. मला वाटलं काही विचार आहे का तुमचा? आठवण काढली. सेतू चांगला चालू राहिला बापा. बाहेर 3-4 लाईनी लागेल आहेत ना. 2 पोरं ठेवले हँडल करायसाठी. 3 कम्प्युटरवर काम आहेत, पण काम हटून नाही राहिलं ना. रातचे 2-2 वाजे लोक काम चालू आहे, पण काम नाही हटू राहिलं. काय म्हणता, कशी काय केली आठवण? काही आहे का विचार? बाबाला पाठवा लागते का? नाही, ते फॉर्म भरायचा होता का तुमचा? बरं काही वांधा नाही ना, देतो ना भरून. पाठवा ना मग, मोबाईलवर पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा कागद. काही वांधा नाही. ठीक आहे मग. ठीक आहे. मामीले काहीच बोलायला टाईम नसते. तिथे गेलं की म्हणते की आज हे ते काम आहे ना, आज लगे फोन करून फॉर्म भरणं आहे तर. वा रे वा मामी. या ना भाऊ, या तुम्ही झालं तुमचं काम. या तुम्ही पुढे ते मावशी लिहू द्या.
मावशी काल तर म्हणच तुम्ही भरत नाही फॉर्म. आता 2-3 महिनेच राहिले मला 60 वर्षाचे व्हाले. आणि आली का तू आज डबल? कागदपत्र आणले होते तो काल. काय म्हणणं आहे तू ये सांग बरं. का रे पिंट्या, बरं झालं का नाही कालच कागदपत्र तयार केले. तू तर मला म्हणस फॉर्मच भरू नको. पाय ना आता योजना वाढवली की सरकारनं केली की 65 वर्ष लोक. आज तर का मला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नंबर नसा लावला तर बरं झालं मी कालच सरे कागदपत्र केले. चाल भर आता लवकर माझ्या फॉर्म मग पहिले आता. अरे बापरे, या बायाले तर जिल्हा अधिकारी सारखीच माहिती आहे. तिकडे योजना जाहीर झाली का नाही तर येईल लगे एका मिनिटात पत्ता लागू राहिला ना. लयच फास्ट काम झालं. या बाया का मोबाईलच घेऊन बसतात का काय नाही घरी पुढे. चाल मग मावशी, झाला तो या फॉर्म ओके भरला. आता चाल ये तू आता. पैसे भेटले की दे जो मला त्यातला पेड्याचा डब्बा गिब्बा एखादा आणून. नाही तर जाशील बोलून पिंट्यानं फॉर्म भरला होता. रिंके आलीस का तू? सरे अभ्यास गिब्यास सोडून आलीस तू? आहे की डबल? का रे पिंट्या, तुला काल म्हटलं ना माझ्या फॉर्म भर तर भरला म्हणे. लग्न करेल पाहिजे हे पाहिजे. आता सरकारला आम्हाला मतं द्यायला चालते आणि पैसे घ्यायला चालत नाही का? पाय ना आता म्हणते का नाही द्या म्हणून, विवाहितही चालतात म्हणून सांगितलं का नाही. मग भर चाल मला फॉर्म भर आता लवकर. राहू दे ना, कायले भरतं फॉर्म? तू भावी कलेक्टरच आहेस ना, तुला सगळ्या गावाची माहितीच असते ना. हे गावाचा कारभार तुझ्याच आता इकडे द्यावं लागते. राहू दे ना, कायले भरतं फॉर्म? मग अधिक किडे नंबर नाही लागेल तू या कलेक्टरसाठी पैसे घेतले तर. पिंट्या नाटकं नको करू. नाही तर मी काकाले काकुले जाऊन सांगेल. मी त्याला सांगेल की यानं सऱ्या पोरीचेच फॉर्म भरून राहिला हा बायाले हकलू हकलू देऊन राहिला. सांग मग तुझं काय म्हणणं आहे तर जाऊन सांगू का भरतं माझ्या फॉर्म? अहो भरतं ना माली माय तुझ्या फॉर्म. माझ्या घरच्या येले तर माझ्यापेक्षा तू याच विश्वास बशील. तू थांब आता. तू या भरूनच दे तुम्ही एकदा फॉर्म. चाल निघ बरं आता. झाला तुझ्या भरणं. बोलताही आणले की सरे कागद मग तो. नाही ना पिंट्या, ते डोमेशियल चालायच प्रॉब्लेम होऊन राहिला ना. का काय करा त्याचं काही समजून नाही राहिलं ना. तू या शेतूतले का मी सकाळून 7 वाजतापासून येऊन बसेल हाव. आता पाय 2 वाजून राहिले तर मग आता नंबर लागू राहिला. तुला काही विचारावं कागदायचा, मी काही जाऊ कागद जमा करायला. सांग बरं तू. अहो ताई गडबड नको करू ना. सरकारनं वाढवून दिले ना. 31 तारखेला मुदत केली. बरेच कागदपत्र कमी करणार आहे आता. आता कसं तुम्ही सर्वजण गडबड करू राहिले. आम्हालाच सुचून नाही राहिलं कोणाचं भरान कोणाचा ठेवा. आहे ना टाईम. इतकी गडबड नका करू. शांततेत घ्या. सरेचे भरले जातात. हो का रे पिंट्या, जमलं मग तर. मग का 31 तारखेला काय होते माझे रे कागदपत्र. मग तर दिवस पावले का? मी तुला 2 पेड्याचे डब्बे दिला. 31 तारखेला जर झालं तर बोला मग. निघाले का दोन्ही मामीचे? आणले का तुम्ही कागद? तुम्हाला तर डबलचे पैसे भेटू राहिले ना. 3000 रुपये महिना म्हणजे मजा काय का? 2-2 बायका करून तुम्ही पहिले माणूस आणा फायद्यात राहिले म्हणून. बाकीचे तर म्हणतात एकच करून पस्तावतो. तुम्ही 2 असून फायद्यात राहिले ना पहिल्या वेळेस. अरे पण वादा झाला ना. माझ्या राशन कार्डामध्ये एकीचंच नाव आहे, दुसरीचं नाव नाही टाकलं ना. म्या जमत नाही ना. सरकारी नियमानुसार 2 बायका करणं जमत नाहीत. अरे म्हणूनच म्हणतो ना, एकच लग्न फायद्याचं असते. 2 लग्न म्हणजे डोक्यालाच ताप असते शेवटपर्यंत. पण ते कसं ध्यानात नसते येत ना. जाऊ दे बा पिंट्या, मग माझ्या एकाच बायकोचा फॉर्म भरून दे. तिला घेऊन येतो मी उद्या. ते पाहिजे म्हणतं नाही 10,000 काही हरकत नाही. मी घेऊन येतो उद्या. पाहू मग तिचा एकटीचाच भरून दे. जाऊ दे तिला लेकाची ले. तिचा काही भरल्या नाही जात होता. मी ते बसू परेशान. तुम्ही तिथे सेतूवर उभे राहू परेशान. मी काय म्हणतो मित्रमंडळी, तुमच्या गावात सेतूवर काय काय मजा चालू आहे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा बरं.